लहानपणापासून आपल्याला एखादी गोष्ट आवडायला लागते तेव्हा ती हळूहळू आपल्या आयुष्यात घर करून राहते. मग तो एखादा छंद असो किंवा एखादी कोणतीही कला असो. ज्यावेळेस आपल्याला तिची जाणीव होते, त्या कलेची जाणीव होते, त्यावेळेस आपण ती पुढे नेण्यासाठी हळूहळू आयुष्यात वेगवेगळे प्रयत्न करत राहतो. आणि अशा वेळी जेव्हा एखाद्या छोट्या गावातल्या कलावंताच्या कलेची दखल सर्वोच्च स्तरावर घेतली जाते आणि त्या कलावंताच्या कलेचा सन्मान म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्याचा सन्मान केला जातो, त्यावेळेस व्यक्तीचा आनंद याला कोणतीही सीमा उरत नाही. हो, आज आपल्यासोबत असेच एक कलावंत आहेत जे एका छोट्याशा गावातून आहेत. त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. मुंबईपासून काही अंतरावर असलेला पालघर हा एक किल्ला, ज्याला महाराष्ट्रामध्ये एक आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याच पालघर जिल्ह्यातला जव्हार सारखा अतिदुर्गम भाग आणि याच जव्हारच्या अतिदुर्गम भागात वसलेलं वाळवंड आहे एक छोटंसं खेड. याच खेडेगावातला एक कलावंत, ज्याची ओळख आता एक तारपा वादक भिकल्या धिंडा या नावाने सर्वत्र होऊ लागली आहे. ज्यावेळेस 26 जानेवारीला नुकताच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळेस ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज आपल्या सोबत आहे तारपा वादक भिकल्या धिंडा आणि आपण त्यांच्याच कलेविषयी त्यांच्याकडून सर्व काही जाणून घेणार आहोत. नक्की त्यांनीही त्यांच्या अंगी असलेली कला कशी जोपासली, ती पुढे कशी नेली आणि आज त्यांचा जो सन्मान झाला आहे त्यामध्ये त्यांचं किती योगदान राहिलं आहे, हे सर्वच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. आपल्याला नुकताच आता पद्मश्री हा पुरस्कार जो सर्वोच्च मानला जातो तो जाहीर झाला आहे, तर आपल्या काय नेमक्या भावना आहेत, काय सांगा? आता जो जाहीर झाला तो आम्ही पण ऐकण्यात आला. मोबाईल शिकलो नाही, पण मोबाईलवर मी ऐकण्याचं काम करा म्हणून तो सांग बाबा पुरस्कार जाहीर झाला. तर काय म्हणू, तर कलावंत आलं. मग ही कला हे आमचं पहिल्या जुन्या पुराण्यापासून आमच्या आडवडील सांगत आहे की ह्या दैवत आहे, आपली देवता आहे. वारा येतो तेव्हा झाड हिलतं, तशी यायला श्वास दिला का वाहतं, श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज येतो. हे खरोखर देवता आज आम्हाला समजले. आज की आम्ही तर पुराण काळातली आमची आदिवासाची शान आहे, पण ती राखली आज आम्ही. आमचे नवशे पिंजोबा आजोबा धाकल्याच्या लाडक्यांनी भिकल्या मी आज परत ही आज ओळखली आणि आज वाहवात उडली. भिकल्या धिंडा, भिकल्या धिंडा, भिकल्या धिंडा. पण आज सगळ्यांनाच वाटलं का आदिवासाची ही वाद्य म्हणजे पुराण काळाला आज जाहिरात झाली. आज सगळे लोकांना आवडला आणि लोक येतात माझे मोबाईलवर देतात काय. आता हे काढतात याच दुर्बीण खल सगळा. ते मला कळायला लागलं आता की बाबा माझे इथपर्यंत जे आता लोक नेता आहेत तर न्याय हे माझं भाग्य समजा. आणि आज मला जास्ती बोलाय नाही, म्हणजे आम्ही सगळी आदिवासी अशिक्षित. आदिवासाची आमचं वडील सांगतात आमचे माहिती प्रमाण काय आदिवासी हा पहिला रहिवासी आहे, पण आधीच याला व्यवसाय नाही. आणि व्यवसाय नाही म्हणून आदिवासी असून सुद्धा व्यवसाय नाही तर खालावलेला आमचा समाज. शिक्षण आता लोक बाहेर देशाची शिकून येतात, आमच्या गावात व्यवसाय करतात आणि शिक्षक तळाटी हे आमची दखल नाही घेते, त्याची व्यवसायासाठी येतात. काय कागदपत्र पण शेवटी आम्हाला सांगत नाही काय जात पडताळणी कागदपत्र लागत की हे मुलाचा नाव नोंदणी करायला लागत, काही सांगत नाही. हे आता लोकांना कळलं की आदिवासी हो आज साती समुद्राच्या पलीकडे गेला. आता विचारतात जनगणना झाला काय, तुम्ही कितीपासून तुम्ही एठर राहणीमान कितीपासून होता. अरे आता मी त्याला सांगला कितीपासून होता आणि कितीचा होता, तेव्हा ते कळलं. तुम्ही नाही मला विचारता असं लोक आता मला विचार. अरे भिकल्या धिंड्याचे समोर नको जायच्या. हा फार आता वर चढ बोलायला लागला. म्हणे नाही बोला,
पण आज वरचढ बोलायची वेळ आली तर वेळेला कलेला मला लोकांनी उचलून घेतला. असं आज मला बोलायची संधी आली. आज कलेक्टर येतो, परांता येतो, शिवसाहेब येतो. रस्ता सुरक्षित अभियान आहे राहावा म्हणून. आता आता मला लेटर पाठवतात नाही संत येतात, रस्ता सुरक्षित अभियान म्हणून जाहिरात दिलं. जाहिरातली मला त्याच्यात नाव नोंदणी करत. अरे काय माझं जे हा लहान कुत्रा काही नाही असं हा लहान परिस्थिती नावाने माझी फार मोठी झाली, पण अजून त्यातला अनुभव मला आला पण अजून दिला नाही. म्हणून काय मी बोलू, वर्चस्व काय. आता फक्त वजनदार राहिलो का मुळे तर ते लोकांच्या सांगणीवरती मोठा माणूस मोठा माणूस. मग जसं का प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखादी कला किंवा छंद असतोच आपण म्हणतो, तुमच्याही आयुष्यामध्ये तारपा वादनाचा एक छंद आला आणि तो पुढे तुम्ही नेला, पण तो तारपा वाजवण्यामागचा प्रसंग काय होता? अशी कोणती परिस्थिती घडली ज्यामुळे तुम्ही याकडे वळला? तर काय आता पहिलं आमचा आडवडली बोरा शिंगाई घालायच्या निदान दिवस घालायला निस्ता करमणूक वाजवला असा. ही देवता आहे ते आहे, पण ही देवता अशी कोणाला कळली ती, पण तिचं काय गुण आहेत आणि ते गुणगान माझे प्रसन्न झालं आणि माझ्या मनात आला की खरोखर देवता आहे. आज माझा शरीर मोकळा झाला, म्हणजे माझा इतकी वर 92 90 91 92 वय आहे. कशावरनं लोक विचारतात. मी सांगला ब्रिटिशचा राज्य गेला तेव्हाचा माझा जन्म. ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचा राज्य आलं, आणि काँग्रेसचा राज्य आलं तेव्हा पहिली ते चौथी परत शाळा भरायला लागली आणि मी शाळेत गेलो नाही. गायशी जायचं आणि शिकलो. आज लोक शिकलं पण काय केलं, जो शिकला तो नोकरी करत नाही तर असंच हा काय त्याचं नाव. शिकलं तर काय नाव, रोजी रोटीसाठी नोकरी करतात पण त्याची एवढी वाहवा तोडली काय. मी गरीब घराण्याला जगभरात भिकल्या दिंडा. आज बेडकासारखा विहिरीत नाही, पाळीवरून जग पाहला. जगात काय चाललं आहे आणि काय म्हणून मला विचारत, हे माझा भाग्य समजा. मी आज माझी श्रीमंती आज घरात आली, नावाने आली. जवळजवळ मला मेडल मिळला. पुरस्कार काय पुरस्कार, खिशात कोणा काही टाकून दिला नाही, मिळलं देखावा. मेडल दिलं देखावा. पण आज माझी श्रीमंती, आज गेलो काय उद्या गेलो काय, माझी लक्ष्मी घरात जे मेडल हा हे पाहायला येतात. हे चमत्काराला नमस्कार मला दिला. हे माझा भाग्य समजा, हे माझा दैवत असा. तुमच्या वडिलोपार्जित तुम्ही सांगता की ही जी वादनाची परंपरा आहे ती सुरू राहिलेली आहे. तर मग तुमच्या कित्या वयाच्या वर्षापासून तुम्ही हिला आत्मसात केलं आणि ती कशी पुढे आणली? कोणत्या ठिकाणी त्या कलेचा वापर तुम्ही केला की ज्यामुळे तुम्हाला आज इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आयुष्यामध्ये? ते 10-12 वर्षापासून मी तर शिकायला लागलो, पण आता मला इकडं व्यवसाय नाही. पण दिपाळी गेली का वाजवायचा नाही. मग मी कधी कोणा सांगला ना का मी जायचा मागत आळंदीला जायचा, देवळात जायचा, जेजुरीला जायचा, मग याला पंढरपूरला जायचा. असं जिकडं तिकडं झालं आणि ते लोक पैसे वालं. माझा ते गुणगान आहे त्याची मुजक वाजवायचा. काही लोक जाणकार आहात त्याला जाणवं की बाबा हे वाद्य काय गान, काय त्याचं म्युझिक आहे, कसा बरा वाटतं. म्हणजे त्यात साथ देते. आणि तो वाज सुवासाने लोगुलर श्वास त्याला पण तेवढाच, शरीराला तेवढाच. शरीराला द्यायचा आणि त्याला रिटर्न अजून घ्यायचा, शरीरात घ्यायचा आणि त्याला रिटर्न द्यायचा, सारखा वाजत असतो. म्हणून काही लोक जाणकार त्यांना जाणवली हे खरोखर दैवत आहे. हे माणसाची वय काय आणि हे वयाने ते अजून वाजवं, असं मला मग मजा वाटली. आणि मग थोडं पैसे सोडवलं, घरी पोरांना आणून द्यायचं आणि घरवाली स्वयंपाक पाणी करून द्यायची. परत अजून जायचं आम्ही नाशिकला, तिकडून जायचा
पंचवटीला हम्म. तिकडे लोक पंचवटीला लोक ज्याचा माहीत झालं त्याचा ते वारसा म्हणून त्याचं जाहिरात करतात. मी ऐकायच्या. मग माझ्या मनात आला काय, ही पण माझी जाहिरात आहे. आज मेलो काय उद्या मेलो काय, पण नाव करायचा ना तर करायचा, केला पाहिजे, गेला पाहिजे, अशी करून प्रसिद्ध झाली. आता काय मला कोणी पण सांगतो, अरे बाबा ये बस चहा पी. अरे फार मोठा मोठा माणूस, अरे फार मोठा. माझे घरात गरिबी काय आहे ती काय सांगू. फार हालासाठी शाला खाली, कधी खाणार तर कधी नाही. सकाळी एक चपात खाली तर सारा दी नाही. पोरानं कसा जगवायचा, पोरांसाठी काय करायचं, असं करून 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 थोडी मला त्यांनी आशीर्वाद दिला, तेव्हा त्यांनी असं करून मी कधी गेलो तो नाही. पण आता पार मी आळंदी, जेजुरी, पंढरपूर, इकडं मांढरा देवी, काळूबाई देवी ते सांगतात तिकडं, इकडं वणी, इकडं मी सगळे देवळाला जायचं आणि देवळात मी वाजवायचा. देवाला सांगतो, देवा अरे वारा येतो तेव्हा झाड गेलत आणि मी एवढा तुला वाजवायला सुवास देतो तर माझे हृदयात काय निर्माण होतं, देवदेवता निर्माण होते काय, वारा होतो देवदेवताला पूजा करतो काय, आणि फुल फुल जय दियाला माझ्याकडे पैसा आहे काय, माझ्याकडे काही नाही. लोक उदबत्ती लावतात, कापूरवडी जाळतात, फुल फुल जय देतात, माझ्याकडे पैसाच नाही तो काय मी देऊ. पण मी वाद्यानी त्याच्यात गुणगान, डोहरलीचं चाळ, बायांचं चाळ, डोंगराखलीचं चाळ, असं चाळोचाळी मी देवदेवताची आराधना करायच्या. आता कोणची देवी पावली, कोणच्या देवीने मला जगभरात नेला तर ती अजून माझी जवळीक नाही, पण माझ्या मनात आहेच. माझ्या मनात आहे काय देवता आहे. हे निर्जीव नाही आहे, सजीव आहे, पण ते आपल्या मनाला विचार केला पाहिजे आणि त्याचे विचाराचा विकास झाला पाहिजे. हे माझा अजून माझ्या हृदयात सतत झळत लागत. मनातला विचार, हे मनाला आपल्याला विचारल्याशिवाय मनासारखा होणार नाही. असा आता ज्याची कोणाला सांगायला काय, तेलेलं तेल जास्ती झाला, खोटा बुडा लावायचा नाही सांगायचा, काय सांगून करू. तुमचं शिक्षणही तसंच कमीच त्या काळात, ब्रिटिश काळात तुम्ही म्हणताय तसं हा. झालं होतं. मग त्यावेळची शिक्षण नाही घेतलं, नाही पण हे तारपा वाजवण्यासाठी पण सुरांचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. तर तो कशा प्रकारचा असतो काय सांगाल? म्हणजे ते कसं बसलं पाहिजे ज्याच्यातून एक सुरेख असा सुंदर आणि सूर बाहेर निघतो. ते देवाची जी आराधना करत असतो, हात जोडून मनातच करायचे. ते देवा माझं हात पाय सुखी ठेवजो, वारा गिरा आला तर कानी ऐकला पाहिजे, तर डोळी नाही दिसला पाहिजे, असा वारा कोणाला लागला नाही. पण वारा येतो तर झाड येतं ना, तसे मनातला अंतकरणाशी काय लिहून द्यायचा रस्ता तर लिहून देतो ना. पण शिकलोच नाही तर काय लिहून देऊ. माझे मन मानी, माझे मनात आहे ते मी सांगला. पर्वत आहे तो पर्वत आहे, तो पुरुष आहे. नदी खळाळत जाते, पाणी वाहत जाते, ती बाई आहे. बाई आहे म्हणून संसार आहे, पाणी आहे म्हणून जीवन जगत असतं. पाणी नसला तर हवामान काही करू शकत नाही, देव देवता काही करू शकत नाही. पण पाणी आहे ना, ही देवता आहे. काही लोकांचं पाप दोष झालं, अति झालं, माळकरी झालं, कोणी संत झालं, काय केलं. मी सांगतो तुम्हाला पाप दोष जास्ती झाला, गंगेत जा नव्हतीम झालंच. गंगेने तुमचा पाप दोष समुद्रात पाठवून दिला आणि समुद्राने मीठ बनवून टाकला. मीठ धुवून खातून काय आपले जेवणात फळात मीठ फार चांगला, खारट झाला तर खारट झाला, चांगला झाला तर चांगला झाला. म्हणून चिडी मुगीच्या आपले जनजीव आहे त्याची घाण गणमत समुद्रात गेली, त्याचा मीठ बनवून टाकला देवानी ज्याचा पाप तो खा तुम्ही, माझे पाप दोष नको माझे समुद्रात. म्हणून समुद्र तिकडे येतो असं माझे मनात येतं आणि मनात आहे. मीठ सूर म्हणजे तुम्ही सूर म्हणता, सूर म्हणतात. असा मीठ कधी धुवायचा नसतं. आता तर पिशव्याचा म्हणला, पण पहिला मी पाहिलेलं केळा माहीन जात होतो, काय गाय मिठाच्या ढिगावर काय घाण आहे ती.
तसाच ही घाण मी आहे छत्सता किटी हे वाद्यान मी डोहरलीचा तळा, बायांचा तळा, डोंगर हाकणीचा तळा, मोठे पर्वतावर त्याचं गुणगान सांगतो मी, बोलतो. देवा प्रसन्न होस रे, फार हाल देवा माझ्या आयुष्यात मला मरता काहीतरी दे रे देवा ते. तर माझे आयुष्यात टोंकावर आलो मी, जायची वेळ आली, मला भगवंतांनी नावात फार बदल केली, नाव वाहवा तोडली, सगळे दोन्हीच लोक येतात. पण गावातली लोक साबणाखर धावली तरी चांगलं नाही सांगत, पण बाजूची लोक ना मला पाय पडायचे. हे माझं तुमच्या तारप्याची लांबी देखील एक विशेष भाग मानला जातो तुमच्या वादनाचा. तर तुमच्याकडे किती म्हणजे कोणत्या आकारापासून कोणत्या आकारापर्यंतचे तारपे आहेत जे तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वाजवत असता आणि त्याचं विशेष? हा मोठी जवळपास लांबी आम्हाला जर लांबी सांगितलं आहे. होती, काही 5 फुटीची सर्वात लांबी मोठा जो होती. तुमचा तारपा आहे जो तुमचा विषय तो मोठा म्हणजे आमची देवदेवता खेळवायला लागती. हे वाद्य जर वाजवला ना भाषी भरायचं तर ते देवाची थापणूक करायची असते. जशी एखाद मुलगी जर तरुण असली, चांगली असली, तर लग्न झाल्याशिवाय त्याच्या हातात बांगड्या भरायच्या. लग्न झाला का तिच्या हातात नवरा परिवार झाला का त्याला बांगड्या भरायच्या, मंगळसूत्र घालायच्या आणि तिला सजावट करायची ते मुलीला. मग ती एक मालकीन होय, घरादाराची लक्ष्मी जरा ती होते. असं त्याची मी सजावट केली तारप्याची. मग त्याला माडाचं पात लावलं, साऊंड जास्ती फेकायलं, त्याला नर आणि मादी जिभड्या टाकल्या, त्याला दुधी जोडली, लेगोदर श्वास कोंडवण्यासाठी. कोंडवला काय स्त्री पुरुष श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो, अशी त्याची सजावट केली. मग त्याचा आपल्याला बनवता येते, जेवढा ताकद तेवढा बनवता येतं. 3 फुटीच्या, 4 फुटीच्या, 5 फुटीच्या, 6 फुटीच्या, त्याची सजावट जेवढी आहे तेवढी आणि तेवढी ताकद पण पाहिजे वाजवण्याची. हा, तुम्ही हा विषय म्हटला तर एक तुम्ही सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला होता आणि ज्यावेळेस तुम्हाला तारफा देखील वाजवता येत नव्हता, पण तुम्ही त्या आरोग्याच्या स्थितीवर देखील मात केली आणि पुन्हा तारफा वाजवायला लागले. तर तो प्रसंग एकदा जरा. तर ते तर आता मध्ये आला ना, मला चांगला झाला, करायला लागलो. असा कोणता आजार झाला होता ज्यामुळे तुम्हाला? ऑपरेशन, पोटात दुखायचं आंतडीचं ऑपरेशन. तर मी इथूनशी माझ्याकडे 40 रुपये होतं. असं करून 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 दिल्लीला गेलो, काय मुंबईला गेलो. तर मुंबईला माझा तो रुग्णालय अधिकारी मोठा होता. त्याला सांगला, बाबा मी आदिवासी आहे, मला असा आजार आहे, तर सरकारतर्फे खर्च करण्यात यावा. मग पोलीस स्टेशनला पाठवला. पोलीस स्टेशनला मी तो शिफारस घेतली की मी मेलू काय लढलो काय, सरकारतर्फे खर्च करण्यात यावा म्हणून सोशल वर्गातील लोकांनी माझा खर्च केला ना, ऑपरेशन केला. 21 दिवसांनी मी आलो. पण तेव्हा तुम्हाला तारपा वाजवता येत होत, पण मग ते उभारी कशी आली की पुन्हा तारपा हातात कसा? मी सांगला देवाला काय, मला जर हे वाजवला नाही तर, कारण त्याच्यामध्ये श्वास घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. तर आतडीचं ऑपरेशन तरी मी सोडलं नाही, तरी वाजवत काय ती हो जो जीभ आहे ना, होच पंखा, या पोटाला काही त्रास होई नाही. फक्त इथून श्वास आपल्या जसा शरीरात कुठ परत आपल्या जीवाला शांतता वाटत तिथपर्यंत, जठर मध्ये नाही, इथून असा करून शिकलो. आणि मला कुठं कुठं यायला लागलं ना, दिवाळीचा सण असला, कोणी 4-5 रुपये देतो म्हणून अख्खी रात्र काढायचा. अशी करून मला ते वाद्याने असं सांगलं, देवता मला लवकर सुधारवत, तरी वाजवत नाही तर नाही वाजवणार. असं करून मला खरोखर साथ दिली तिने देवानी. तर डोळ्याचाही झाला तरी वाजवायचा, जिव्हाळी करायची. आता लखवा झाला तरी मी सांगणार, देवा मला लखवा झाला ना, जर वाद्य नाही वाजवला तर तू काय माझून देवता, तू ही शौरी काय म्हणून ही वाजला पाहिजे. हात चांगला झाला, आता तर माझा चांगला हात पण केला, हे वाद्यान माझं खरोखर देव आहे. माझे म्हातारीला गर्भपेशीचा आजार झाला,
जायचे वेळ आणि मला सुचला काय देवा, एक दांडी वाजवण हम्म, शोभा नाही येतात, 2 दांड्या वाजवण तेव्हा तुला शोभा येईल, हम्म, तेव्हा माझा परिवार चांगला सुखी मुलं बाळ होतील ना. तसं ते मादी आहे तिला 3 बुराका होल आहेत आणि पुरुष आहे त्याला 5 आहेत. आणि त्याच्यात पण देवाचा मी सांगते वा, माझी बायको चांगली सुधरली पाहिजे, हम्म, नाही तर मी वाजवणार नाही. हम्म, त्याच्यात मी तुंबा सवरीचा, घोरा सवरीचा, पोपटा सवरीचा आराधना कर, देवदेवताची आराधना कर. काय ह्या निसर्गाच्या देवता ह्या त्याच्यात मी सांग. आणि मग खरोखर मला दिला. मी 5 नारळ आणलं, चांगला माझी घरवाली चांगली सुधारली ना. मी आता दिवाळीला फार वाजवून तारपात दिवाळीला मी वाजवायला लागलो. तसा तसा करता आणि तसा तुम्हाला पुरस्काराची ऑर्डर आली. मग तर अजून खुश बी झालो. आता म्हातारीला कोणी साडी घेणे, कोणी कापडाचं कापड कोणी घेणे, कोणी 4-5 रुपये दे. म्हणजे मला तर नाव कमवला. पण डोसिलीला कुठे कार्यक्रम राहिला, आजी येशील काय, काही लगेच तसा फार चांगला माझा चालला होता. तुमची जी ही परंपरा आहे तारपा वादनाची, तुमच्या वडिलोपार्जित पिढीकडून तुमच्यापर्यंत तर आली, पण आता तुमच्यापासून तुमच्या पुढच्या पिढीला आणि त्याच्यानंतर जो तुमचा आदिवासी समाज आहे त्यातल्या तरुणांना किंवा तरुण पिढीला तो पुढे नेण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? माझे तर परत नाही, पण सरकारने काहीतरी मान्यता दिली तर मी शिकवण, नाही तर काय गरज नाही. हम्म, एवढी पर्वत समाज आपल्याला कुठंतरी पुढं न्यायचा तेवढी आपल्याकडं कॅपॅसिटी नाही. पण आतापर्यंत तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं समजलंय की शिकवलं, तर मग आता किती तरुण पिढी किंवा विद्यार्थी आपल्याकडून घडून गेलेले आहेत? ते गेलेलं, पण ते मला अजून तारपांकर राहिलं. आता मी हे वृद्ध कलावंतांच्या समितीवर आहो. लोकांना 38 लोकांना पलाट म्हणजे त्याला पात्र करून दिलं. मी मेडल पण 3700 रुपयाचं छापलं, माझी ओळख म्हणून. हो तारकरी वाजवत हो माझं बरोबर. मी आता पालघर जिल्ह्याची मीटिंग राहत तर त्याचं माझा कागदपत्र माझी संमती राहील ना, त्याला साहेबाला सांग माझी संमती आहे म्हणजे खरोखर वाजवत हो. जर माझी त्याला संमती नाही, त्याच्या आमदाराची खासदाराची राहील ना, हो वाजव काय नाही, तो त्याला काय माहित, खासदाराला आमदाराला किंवा सभापतीला त्याला काय माहित आहे हो वाजव काय नाही. तो मी त्याची एंट्री घेन वाजवत तर त्याला पात्र करून टाका. 38 लोकांचं पात्र झालं. आणि मला आता सुद्धा विचारत नाही. का नाही विचारत? काय पैसे मागत हो काय काय? मला पैसे नको, पण तुमचे चांगले गोठीला मी हातभार लावला ना, हातभार, तर मला विचारा ना. कोणी विचारत नाही. मग काय म्हणून शिकवायचा? लोकांना सांग वाटतं ना. आदिवासी आपल्या संस्कृतीमध्ये तारपा एक महत्वाचं प्रकार मानला जातो, नृत्यही आहे. तर मग जी पुढची पिढी आहे किंवा आपला जो समाज आहे, तर त्यांना काय एक संदेश द्याल की त्यांनी काय याच्याकडे वळावं, म्हणजे जेणेकरून एक संस्कृती जी आहे आपली पूर्वापार चालत आली ती पुढे पुढे पिढ्यांपर्यंत जात राहते? चालते, पण मनमानी चालते. काही कोणाला तर जो शिकवत असेल त्याला कुठेतरी एका संस्थेकडची काही मानधन नसता किंवा सरकारी मानधन असता तर त्याला शिकवलं. आता म्हणजे ही आदिवासीची आधीची पुराण काळातली संस्कृती आज परत मी नेली म्हणून त्याची ओळख लोकांना झाली. तशी अजून ओळख राहिली पाहिजे. या संस्कृतीला समाज चालला पाहिजे धरून. आणि आपल्या समाजात ही संस्कृतीला हातभार कोणातरी लावला पाहिजे, तर समाजाला आधी समजेल ना की ते माणसाने एवढा केला तर आपल्याला का नाही करावा, अशी ओळख राहील ना. आता ही सगळी डीजे वारी चालला, गगुम गुम गगुम गगुम गुम. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की डीजेच्या समोर तारपा कुठेतरी नामशेष व्हायला लागलाय आणि लोक त्याच्याकडे वळत नाहीये, तर ते पूर्वापार वाद्य सोडून नवीन डीजे सिस्टम आणि नवीन म्युझिक कडे वळत आहे, अशीच खंत? असंच ना. आणि दणका माणूस आजारी असला तरी त्याला काही समजत नाही, तरी असं बीपी वाढते एवढा त्यांचा जाम धरून मारायचं. मग त्याचे खराब आलं तर त्यांना
सरकारवर बंधनकारक आहे. जे काम लग्न लग्नाचं वाजवा किंवा एखाद दुर्गादेवी एखाद गणपतीचा उत्सव असेल ते एक अर्धा एक तास वाजायचा. माझारी माणूस जरी असला तरी हे लोक सगळं कोणाला पाहत नाही. याची बीपी वाढून दवाखान्याचे नेता नेताच काही लोक मेलं, पण त्याला कोण सांगणार आहे? पोलीस स्टेशनला सांगाय गेला बाबा ह्या असा असा वाजवला आणि ते नादान त्याला हाड अटक आला. तर पोलीस काय सांगतो, तुलाच काय पडेल आहे रे, तुला काय पडेल आहे? ते वाजवतात ना, मग ते 10-15 लोक असतात ते गटात, मग आपल्या सारख्याचं सांगणं मूर्खपण आहे, नाही चालून ते असं. ही दखल कशा तरी घेतली पाहिजे. कारण हे वाद्य आहे, वाद्य आहे, पण काही कारण नसलं तेव्हाच वाजवायचं 1 किंवा 2 तास. म्हणजे सण उत्सवामध्ये तात्पुरत्या काळापुरता त्याचा वापर करावा असं तुम्हाला वाटतं? आणि आता सांगायचं, मी गणपती देव आहे आवडता आहे, पण मंदिरात असला तिथे जाऊन पूजा केली तर चालत. पण दर वर्षाला आमचे समाजात आदिवासीला असं झाला ना, दमदाटी 250 रुपये वर्गणी, 200 रुपये वर्गणी काढून 10-15 हजार जमतात आणि पोरे गणपती ठेवतात. गणपतीचा उत्सव आणि तो गणपती सजावट करायची, दहाडांनी बुडवायचा. गणपती सजावट करायची, कुठं तरी बुडवायचा. मग सांगायला गेला तर गणपती आम्हाला बुडवायला आमच्या समाजात. आदिवासी समाजाचं पूजापाठ करायला समजतच नाही. करायची पोरी पोरीची भानगडी करायच्या. जर पोरी ठरली नाही काय आत्महत्या करायची. पण करा, पण त्याला वेळ काळ आहे. असं मला सांगायचं होतं. मी याच्याच मला मुद्दाम होऊन सांगायला लागला की बाबा आमच्या समाजाला ना देवदेवताची तर आवड आहे, पण आवडीचा विचार केला पाहिजे ना, तो विकासित झाला पाहिजे. आवड नसताना बुडवायचा करायचा, बुडवायचा करायचा बुडवायचा. आणि नाही पैसे दिलं काय दमदाटी द्यायची. घरात राहायच्या तर नाच चालू पड, गणपतीला वर्गणी नाही दिले तर चालू पड. 15 लोक येणं दाटी देता. आज माझ्या कार्याला मी एवढा कार्य केला. मी आता गावात सगळा मी केला. गावातलं मी आता आजारी पडून मला कोणी पाहाय नाही आला. माझी म्हातारीचं ऑपरेशन केला, कोणी माझी बहीण हेठ आहे तरी पाहाय नाही आली. ही शाबनाखल माणसानं धावली तरी निघणार नाही. आज मला विचारत येत काय रे काय यार, पैसा पैसा पैसा. अरे पैसा अजून किलोवारी तर दिलाय नाही, काय पाव किलो दिलाय नाही मला. याचे तरात द्यायचे काय. पण दुसरी पारकी माणसं आता येताना पाहिन धरत माझा. म्हणजे आज मी देव अवतारी माणूस आलो. पायरीशी आला कलेमुळे. देवळात देव नसला तर काय पायरीची पूजा करसाल काय? मग आज देवळात मी देवच आहे. फार जगाने लोक आहेत बाबा बरा आहे, मी बराच आहे अजून, मी अजून पण बराच आहो. ज्यावेळेस घोषणा झाली आणि आपल्याला पहिला फोन आला असेल की आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तर त्यावेळेच्या भावना कशा? काही मग चांगला कलेक्टर आला, परांत आला, सीओ साहेब आला घर भरायला. अरे भिकल्याने काहीतरी लफडा केला हो कुठं तरी. आज सगळी आठवण आली. बाबा तुला काय पाहिजे? तुला स्कीम पाहिजे? तुला बोरिंग पाहिजे काय? अरे बोरिंग काय 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 थोड्यात कोणाला मला विचारणार बोरिंग नाही काय, मला विहीर कोणा नाही दिली काय? हे 1 लाख रुपये 20,000चा दिल घर आहे, तो फुटला तिकडं भूकंप फार झाला, ते ठे फुटला नव्हे ठ फुटला. आता हे फुटायच्या वेळीच मीच जन्माला जाण घेऊन जन्म माझा. तो काय आता कोण अजून आज मरून उद्या धरून पुढा काय दिजल काय घ्यायचा. हे आज तुम्ही माणसं येता असेल माझे हात पाय जोडताना हे माझ्या भाग्य समजायचं काय? माझ्या आयुष्यात उद्यमभरण गेलो तरी सांग वा भिकले मेला रे मेला, पण नाव करून मेला एवढाच. बाकीच्यात काय सांगू? माझ्या मनात जशी रान संग जळत जग पाह, मन जळत कोण नाही पाह. माझ्या मनात काय आहे ना ते तुमचे बाबा साहेबांचं काय तुमच्या समोर सांगू मी.
डोळ्याला पाणी गोठी सांगायला लागला. तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत पद्मश्री अवॉर्डी तारपा वादक भिकल्या धेंडा. त्यांनी आपल्याशी खास बातचीत केली, आपल्या आयुष्यातले अनेक अनुभवही सांगितले. ही कला त्यांच्या आयुष्यात कशी जडली गेली लहानपणी, त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पुढे सांगताना त्यांनी हेच म्हटलं की आजची जी तरुण पिढी जी डीजे आणि नवीन जे वाद्य आहे ज्यांचा त्रासही समाजात अनेकांना होत असतो, तर ह्या नवनवीन वाद्यांकडे अ, जरी त्यांचा कल असला तर त्याकडे कमी करता या तारपा आणि ही जी आपली सांस्कृतिक आणि परंपरागत चालत आलेली जी वाद्य आहेत त्यांच्याकडे तरुण पिढीने वळावं, त्यांची कला ती आत्मसात करावी आणि ती कला समाजाची कला पुढे जोपासत न्यावी.